विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण 10वीच्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील 3 नंबरचं युनिट त्यामधील 3.1 इफ ही कविता अभ्यासणार आहोत. तर मग या कवितेमध्ये या कवितेचं जे चिटचॅट आहे ते आपण सुरुवातीला पाहूयात. पहा, चिटचॅटमध्ये काय सांगितलं आहे. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डू यू रिॲक्ट वेन युअर पॅरेंट्स स्कॉल्ड यू. म्हणजे तुमचे आईवडील तुमच्यावर रागवतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असते, असं आपल्या क्वेश्चन विचारलं आहे. मग हा चिटचॅटमधील जे काही क्वेश्चन आहेत आपण या ठिकाणी या ठिकाणी मी सांगणार आहे तुम्हाला, पण त्याचे जे आन्सर आहेत आपण ज्यावेळेस या पोएमचा वर्कशॉपचा व्हिडिओ आपण बनवणार त्याच्यानंतर मी बनवणार आहे, त्यामध्ये त्याचे आन्सर उपलब्ध रिटर्न मी तुम्हाला देणार आहे. मग या ठिकाणी आपले जे आईवडील आहेत किंवा तुम्हाला तुमचे आईवडील रागवतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशा प्रकारची असते असा प्रश्न विचारला आहे. तर मग त्या ठिकाणी तुम्ही आन्सर देऊ शकतात की माझे जर म्हणजे जे काही कारण आपले आईवडील रागवतात ते विनाकारण रागवत नाहीत, कारण ते आपलं काहीतरी चांगलं व्हावं, आपल्या भल्यासाठीच आपले आईवडील आपल्यावर रागवत असतात. पण ते रागवण्याचं कारण काय आहे हे आपण अगोदर समजून घेतलेलं असेल. आणि आईवडील रागवतात म्हटल्यानंतर निश्चितच आपल्याकडून काहीतरी चूक झालेली असेल. मग ती जी चूक झालेली आहे ती चूक आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर खरंच जर चूक झाली असेल तर आपण शांतपणे ती जी चूक आहे चूक मान्य करून इथून पुढं चूक करणार नाही यासाठी आपण मोकळेपणानं त्यांच्यासमोर आपण ते कारण स्वीकारणं गरजेचं आहे, किंवा जी चूक झाली आहे ती स्वीकारणं गरजेचं. याच्यानंतर अशा प्रकारची चूक माझ्या हातून होणार नाही असा विश्वास सुद्धा आपण त्यांना दिला पाहिजे. सेकंड क्वेश्चन पहा, हाऊ डू यू फील व्हेन समवन इन्सल्ट यू. एखादी व्यक्ती तुमचा अपमान करते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं. मग याचा आन्सर आपण असं लिहायला पाहिजे की जेव्हा एखादा व्यक्ती तुमचा अपमान करते तर तेव्हा निश्चितच सर्वांना राग येतो, पण आपल्याला एकदम इन्स्टंट तात्काळ राग न येऊ देता आपण तो आपल्याला जो अपमान केलेला आहे त्याचं नेमकं काय कारण आहे, का तो आपल्यासोबत अशा प्रकारे वागलेला आहे, काही तुमच्याकडून चूक झाली का, तुमच्याकडून काही त्याला नकळतपणे चुकीचं बोलण्यात आलेलं आहे का, हे आपण कारण समजून घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे त्याच्यावर एकदम न राग व्यक्त करतात त्याच्यासारखाच आपण सुद्धा अशा ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका समजून घेऊन आपण अशा प्रकारची चूक नंतर होणार नाही, किंवा तो जो त्याच्याकडून अपमान झालेला आहे तो कशा प्रकारे चूक होते त्याची हे आपण त्याला त्याच्यात निदर्शनास आणून सुद्धा देणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा, हाऊ वुड यू रिॲक्ट वेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रांनी किंवा मैत्रिणीने तुम्हाला जर फसवलं असेल तर मग तुम्ही त्यांच्यासोबत कसं वागता असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर मग जर समजा तुम्हाला एखाद्या तुमच्या मित्रांनी किंवा मैत्रिणीने फसवलेलं आहे, पण मग ते फसवण्याचं नेमकं कारण काय आहे हे कारण आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते कारण खरंच जे तुमची फसवणूक झालेली आहे तुमच्या मित्राकडून, तर तुम्ही तुमच्या मित्राला तुमचा एक तो मित्र आहे आणि तुम्ही सुद्धा त्याचे मित्र आहात, मग तुम्हाला त्यानं फसवलेलं आहे हे तुम्ही त्याच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे की अरे मित्रा, तुझी ही अशा प्रकारची चूक झालेली आहे आणि तुमच्या जी मैत्री आहे ती मैत्री न तुटू देता तुम्ही तुमच्या मित्राची चूक लक्षात आणून दिली पाहिजे. आणि ती जी चूक केलेली आहे किंवा जी फसवलेली आहे मित्रांनी, अशा फसवणुकीमुळं तुमच्या मित्राचं सुद्धा जे काही पुढील आयुष्य आहे त्याच्यामध्ये त्या चुकीचा किंवा फसवणुकीचा कशा प्रकारे वाईट विपरीत परिणाम होऊ शकतो हे त्याच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. फोर्थ क्वेश्चन पहा, वाय इज इट रॉंग टू मेक डिफरंट अमॉंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू डिफरंट क्लास, डिफरंट कलर और डिफरंट कम्युनिटी. मग आपल्याला वेगळ्या वर्णाच्या, वेगळ्या जातीच्या किंवा वेगळे जी काही वर्गाची जी मुलं असतात यांच्यामध्ये आपण भेदभाव करणं चुकीचं आहे का असा आपला प्रश्न विचारला आहे. तर पहा, निश्चितच चुकीचं आहे. जर समजा आपण आपला हा जो भारत देश आहे या भारत देशामध्ये हजारो जातीचे, धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या वर्णाचे
लोक राहतात आणि ते गुण्यागोविंदाने राहत आहेत, तर मग आपण या म्हणजे आधुनिक युगामध्ये जगत आहोत, तर अशा प्रकारे आपण कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही जातीवरून किंवा रंगावरून, रूपावरून किंवा वर्णावरून आपण त्याच्यामध्ये भेदभाव करणं हे चुकीचं आहे आणि अशा प्रकारचे भेदभाव आपण केला नाही पाहिजे. आपण आपले मित्र करत असताना कोणत्याही मग जातीचे असू शकतात, चांगले मित्र असू शकतात, मैत्रिणी असू शकतात, त्यामुळं भेदभाव असं करणं चुकीचं आहे. क्वेश्चन फर्स्ट पहा, यामध्ये आपल्याला दिलेलं आहे कंप्लीट द टेबल बाय प्रोव्हाइडिंग सुटेबल रिस्पॉन्स टू गिवन ॲक्शन. या ठिकाणी आपले एक टेबल दिलेला आहे आणि त्यामध्ये 2 बॉक्स आहेत, एक आहे ॲक्शन आणि दुसरा आहे रिस्पॉन्स. पहिला जो बॉक्स आहे ॲक्शन, यामध्ये या ठिकाणी एक आपल्याला कृती दिलेली आहे आणि त्याचा जो रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद काय असायला पाहिजे याचा आन्सर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. एक एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे पाहिजे या ठिकाणी, यू आर पनिश्ड बाय द टीचर विदाउट एनी रिझन. तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी काही कारण नसताना तुम्हाला शिक्षा केलेली आहे समजा, तर अशा वेळेस तुमचा रिप्लाय काय पाहिजे किंवा रिस्पॉन्स कसा पाहिजे. या ठिकाणी आन्सर दिला, आय शॅल नॉट लूज माय टेम्पर बट आय शॅल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड. या ठिकाणी म्हणजे शिक्षकांनी जर मारलेलं आहे पण लगेच तुम्ही शिक्षकांना रागवायचं नाही किंवा ती जे काही तुम्हाला शिक्षा झालेली आहे चुकीची कशा प्रकारे होती याबद्दल तुम्ही तुमच्या शिक्षकांना क्लास झाल्यानंतर किंवा तुम्ही नंतर त्याच्यावर बोलू शकता. सेकंड क्वेश्चन विचारलं बघा, युअर फ्रेंड्स स्प्रेड rumor अबाउट यू. तुमचे जे काही मित्र आहेत समजा तुमच्याबद्दल काही अफवा पसरवत आहेत, मग त्या अफवा ज्या आहेत कशा म्हणजे पसरवत आहेत चुकीच्या म्हणजे पसरवत आहेत, तर हे अशा प्रकारे त्या जी ॲक्शन आहे त्याच्यावर रिस्पॉन्स काय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात की तुम्ही अगोदर म्हणजे जे काही तुमच्यावर अफवा पसरवल्या जात आहेत मग त्या अफवा खरोखर आहेत का चुकीच्या आहेत यासाठी आपण म्हणजे ते आणखी क्लिअर जर समजा तुम्ही लगेच राग व्यक्त केला तर त्याचा अर्थ असा होतो की म्हणजे त्या गोष्टी किंवा त्या ज्या अफवा आहेत त्या खऱ्या आहेत. त्यामुळं तुम्ही एकदम शांत राहायचं आहे आणि शांत राहून कॉन्फिडंट राहायचं आहे, जर आत्मविश्वासासहित तुम्ही जगायचं आहे आणि जोपर्यंत त्याचं कारण ती जी अफवा आहेत पसरवलेल्या त्याचं योग्य कारण शोधायचं आहे. नेक्स्ट, समवन डाऊट्स यू. जर समजा एखाद्याने तुमच्यावर संशय घेतलेला आहे मग त्यावेळेस तुम्ही काय कराल. मग अशा वेळेस ज्या व्यक्तीने समजा तुमच्यावर डाऊट घेतलेला आहे, संशय घेतलेला आहे, अशा व्यक्तीचा किंवा मित्राचा तुम्ही जो डाऊट आहे, संशय जो आहे क्लिअर केला पाहिजे आणि व्यक्तिशः त्याचा डाऊट क्लिअर करणं गरजेचं आहे. युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग. तुम्हाला तुमचे काही नातेवाईक जे आहेत ब्लेम करतात, तर मग अशा वेळेस तुम्ही काय करणं गरजेचं आहे. तुम्ही अशी नेमकं जे काय ब्लेम करतात त्याचं कारण समजून घेऊन ज्या गोष्टीमुळे हे झालेलं आहे त्यांना त्याच्याबद्दल कन्व्हिन्स करणं त्यांना गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, समवन हर्ट्स यू म्हणजे तुम्हाला कोणी हर्ट केलेला असेल, एखाद्याने समजा तुम्हाला दुःख दिलेलं असेल, त्रास दिला असेल, तर मग अशा वेळेस तुम्ही काय करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी रिस्पॉन्समध्ये आपण लिहायला पाहिजे आन्सर की मला जर समजा कोणी त्रास दिला असेल तर तो मी त्रास सहन करणार नाही, विनाकारण सहन करणार, त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे का नाही हे आपण तपासून बघणं गरजेचं आहे. क्वेश्चन सेकंड पहा, कंप्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली अँड शेअर देम विथ द क्लास. आपल्या ठिकाणी काही क्वेश्चन दिले ते कंप्लीट करायचे आहेत. इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज. आपल्या या ठिकाणी अट दिलेली आहे पहा, जर तुम्ही पुस्तके वाचलात तर तुम्हाला या ठिकाणी इफ डॅडॅशचा सेंटेन्स आहे, इफच्या सेंटेन्समध्ये सहसा जर असं केलं तर तसं होईल अशा प्रकारची वाक्यरचना आलेली असते आणि यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे सेंटेन्स आले पहा. इफ यू रीड बुक्स डॅडॅश यू विल गेन नॉलेज. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नॉलेज मिळेल. त्यानंतर आपल्या या ठिकाणी बाकीचे जे सेंटेन्स आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. इफ यू डू एक्सरसाइज डेली डॅडॅश. इफ यू डू एक्सरसाइज डेली याचा आपण आन्सर या ठिकाणी लिहू शकतो. जर आपण एक्सरसाइज केली तर आपलं शरीर काय होईल, फिट राहील किंवा तंदुरुस्त राहील. मग या ठिकाणी असा आन्सर लिहू शकतो. इफ यू डू एक्सरसाइज यू विल मेक हेल्दी.
अशा प्रकारे आपण आन्सर लिहून या ठिकाणी सेंटेन्स कंप्लीट करू शकतो. त्यानंतर पहा, इफ डॅश यू विल पास द एक्झाम. या ठिकाणी याचा अर्थ या ठिकाणी पुढे आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर लिहायचं आहे इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम. अशा प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. त्यानंतर पुढचं सेंटेन्स दिलं आहे, इफ डॅशचं सेंटेन्स आपल्याला एक बनवायचं आहे, इफ यू रन फास्ट यू विल विन फर्स्ट प्राइज. अशा प्रकारे आपण सेंटेन्स या ठिकाणी लिहून वाक्य कंप्लीट करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पहा, चिटचॅटमध्ये दिलेला आहे आपल्याला की चिटचॅटचा हा जो प्रश्न आहे यामध्ये काय सांगितलंय बघा, क्लासिफाय द फॉलोइंग इनटू वीकनेस अँड स्ट्रेंथ. आपल्याला याच्यामध्ये एक काही शब्द दिलेत आणि त्या शब्दांचं विभाजन करायचं. 2 बॉक्स दिलेत पहा या ठिकाणी, एक आहे वीकनेसचा आणि दुसरा आहे स्ट्रेंथ. या ठिकाणी काही जे शब्द दिले आहेत त्यांचं आपल्याला याच्यामध्ये विभाजन करायचं आहे. आता पहा, फिअर म्हणजे काय, माणसाच्या अंगी असलेले जे 2 गुण आहेत, वीकनेस म्हणजे कमतरता आणि स्ट्रेंथ म्हणजे शक्ती किंवा ताकद. मग अशामध्ये आपला फिअर हा जो शब्द आहे, फिअर म्हणजे भीती, फिअर हा जो शब्द आहे एखाद्याचं वीकनेस आहे तो, त्याच्यामुळं वीकनेसच्या बॉक्समध्ये येईल. कॉन्फिडन्स हा जो वर्ड आहे तो स्ट्रेंथ आहे. क्लॅरिटी म्हणजे स्ट्रेंथ. कन्फ्युजन वीकनेस. वरी वीकनेस. करेज म्हणजे धैर्य स्ट्रेंथ. कॉवर्डाइस भीती वीकनेस. कंपॅशन स्ट्रेंथ. ब्रेवरी जो आहे तो येईल स्ट्रेंथमध्ये. हेजिटेशन वीकनेस. पंक्च्युअलिटी हा जो शब्द आहे तो सुद्धा स्ट्रेंथ आहे. लेझीनेस वीकनेस. अँगर वीकनेस. फेथ म्हणजे विश्वास पाहिजे, कोणतेही काम करत असताना विश्वास असणं गरजेचं आहे. स्ट्रेंथ. पेशन्स स्ट्रेंथ. ॲम्बिशन स्ट्रेंथ. जनरॉसिटी स्ट्रेंथ. त्यानंतर इम्पेशन्स वीकनेस. चेअरफुलनेस वीकनेस. टॉलरन्स स्ट्रेंथ. ॲरोगन्स वीकनेस आणि ॲग्रेसिव्ह सुद्धा वीकनेस. ॲरोगन्स जो आहे तो स्ट्रेंथमध्ये येईल. तर अशा प्रकारे हा जो टेबल आहे या ठिकाणी दिला आपल्याला तो या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे आणि लिहायचं आहे. तर मग अशा प्रकारे ही जी पोयम आहे, कविता आहे, इफ म्हणजे जर, ही कविता रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिलेली आहे. रुडयार्ड किपलिंग हे खूप महान अमेरिकी कवी होते. मग त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती या ठिकाणी घेऊयात. रुडयार्ड किपलिंग 1865 to 1936 1865 ते 1936 इतका त्यांचा कालावधी होता. 1865ला त्यांचा जन्म झालेला आहे, तर त्यांचा मृत्यू 1936 मध्ये झाला होता. रुडयार्ड किपलिंग वॉज ॲन इंग्लिश जर्नलिस्ट. ते इंग्लिश जर्नलिस्ट होते, म्हणजे इंग्रजी पत्रकार होते. शॉर्ट स्टोरी रायटर, पोएट अँड नॉव्हेलिस्ट. पोएट सुद्धा होते, म्हणजे लघुकथा लेखन करायचे कवी होते आणि कादंबरीकार म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं आहे. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर इन युनायटेड किंगडम. कोणत्या देशामध्ये म्हणजे प्रसिद्ध लेखक किंवा कवी आहेत, तर युनायटेड किंगडम म्हणजेच अमेरिका या ठिकाणी ते सुप्रसिद्ध असे एक कवी, पत्रकार आणि कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख होती. इन बोथ प्रोज अँड वर्स इन द लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरी. 19 ते 19वे शतक आणि 20व्या शतकामध्ये ते एक सुप्रसिद्ध आणि गाजलेले कवी होते. त्यांची बरेचशी पुस्तकं आपल्याला इंग्रजी पुस्तकं अभ्यासायला मिळतील. ही वॉज अवॉर्डेड द नोबल प्राइज फॉर लिटरेचर इन 1907 ॲट द एज ऑफ 42. त्यांना या या कामासाठी म्हणजे साहित्याचा एक पुरस्कार, नोबेल पुरस्कार जो आहे, सर्वोच्च असा हा पुरस्कार 1907 मध्ये त्यांना मिळालेला आहे आणि त्यावेळेस त्यांचं वय होतं फक्त 42 वर्ष. 42. ही वॉज फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राइज. आणि हे अशी व्यक्ती होती की पहिल्यांदाच म्हणजे अशा इंग्रजी लेखकाला पुरस्कार मिळालेला होता, असे हे पहिले लेखक आहेत. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. दिस पोएम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. या कवितेमधून आपल्याला बघा काय शिकायचं आहे, काय शिकायचं लक्ष द्या. या कवितेतून आपल्याला इफ ही जी कविता आहे यामधून
आपल्याला जो पालक म्हणजे वडील जे आहेत ते वडील त्यांच्या मुलाला आयुष्यामध्ये कशी वेगवेगळ्या प्रकारची वळणं येतात आणि किंवा संकट येतात, समस्या येतात, या समस्यांचा संकटांचा सामना कशा प्रकारे आपण करणं गरजेचं आहे. एक उत्तम व्यक्ती, चांगला माणूस म्हणून समाजामध्ये जगत असताना किंवा चांगला माणूस म्हणून यशस्वी होण्यासाठी त्याला मार्गदर्शन किंवा गाईड करण्याचं काम त्याच्या वडिलांकडून त्यांच्या मुलाला होत आहे. जरी या कवितेमधून त्या मुलाचे वडील जरी त्या मुलाला मार्गदर्शन करत असले, सांगत असले, तरी सुद्धा आपण सुद्धा आपलंही वय हे एका तरुणाप्रमाणे आहोत आणि त्यामुळं आपल्या सर्वांसाठी सुद्धा ही कविता लागू होते. त्यामुळं कवी काय सांगतायत या कवितेतून पहा. इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing their and blaming it on you. या कवितेमधून सांगितलेलं आहे, जेव्हा इतरांचा राग जो आहे, बरेच लोक आपल्यावर विनाकारण चिडत असतात. हे चिडण्याचं कारण काय आहे, तर का चिडत आहेत ते त्याचं कारण, किंवा चिडतात लोक आपल्यावर दोष करतात, आरोप करतात. मग हे आरोप करणारे लोक किंवा दोष देणारे आपल्याला किंवा चिडणारे जे लोक आहेत, या सर्व कारणामुळं आपण लगेच चिडायचं नाही असं कवी सांगत आहेत. जर समजा आपल्यावर कुणी आरोप केलेला आहे किंवा चिडलेला आहे, रागवलेला आहे आपल्याला, तर आपण लगेचच त्याला रिप्लाय न देता नेमकं काय घडलेलं आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे याची शहानिशा करणं गरजेचं आहे. याच्याबद्दल चर्चा करून आपण त्याच्यावर ते कारण नेमकं काय आहे या गोष्टीचं हे समजून घेऊन त्यानंतर आपण रिप्लाय, डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये, असं कवी त्यांच्या मुलाला सांगत आहेत. वडील त्याच्या मुलाला सांगत आहेत. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट. डोंट डील इन लाईज ऑर बीइंग हेटेड. डोंट गिव्ह वे टू हेटिंग. And you don't look too good nor talk too wise. कवी सांगतायत या ठिकाणी की जर तुला कुणी रागावलं असेल, कुणी दोष केले असेल किंवा आरोप केले असेल, तर त्यांच्यावर तू अजिबात चिडू नकोस, कारण की चिडल्यामुळं आणखीच मनस्ताप जास्त वाढत असतो. त्यामुळे त्याचे वडील सांगत आहेत, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. जर समजा तुझ्यावर काही माणसं आणखी संशय घेत असतील, म्हणजे संशय जर घेत असतील, तर संशय घेत जरी असले, डाऊट्स क्लिअर झाल्याशिवाय, संशय जो आहे घेतलेला तो स्पष्ट झाल्याशिवाय त्याचं उत्तर न देणं हेच सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे असं ते सांगत आहेत. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट. डोंट डील इन लाईज. जेव्हा सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवत असतील, मात्र तुझा स्वतःवर पूर्ण विश्वास असेल आणि तरीही त्यांचं बोलणं समजून घेण्याचा तो प्रयत्न करशील, त्यांच्या विचारांचा आदर करशील, तेव्हा तू सर्वांची मने जिंकलेली असतील किंवा असशील असं सांगत आहेत. ऑर बीइंग हेटेड. डोंट गिव्ह वे हेटिंग. जर आपण एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार केला तर तो व्यक्ती सुद्धा आपला तिरस्कार करत असतो. अँड इट डू नॉट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. त्यामुळे सांगत आहेत वडील की जर एखाद्या व्यक्ती तुझा तिरस्कार करत असतील तर तू त्यांचा तिरस्कार करू नकोस. तू उलट त्यांच्याशी प्रेमानं वाग, आपुलकीने आणि चांगल्या भावनेने वाग, कारण की त्या व्यक्तीला सुद्धा कधी ना कधी त्याची चूक जी आहे ती लक्षात येईल आणि त्यामुळे तुझ्यासोबत ते भविष्यामध्ये तरी चांगले वागतील. त्यामुळे शहाणपणाचा म्हणजे हा सल्ला त्याचे वडील जे आहेत या कवितेमध्ये आपल्याला सांगितले आहे, ते काय करत आहेत, संयम ठेवायला सांगत आहेत. आणि या ठिकाणी जो काही तुझं भविष्य आहे ते भविष्यासाठी, तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी हे गुण जे आहेत तुझ्यामध्ये असणे गरजेचे आहे अशा प्रकारचे सांगत आहेत. याशिवाय पोएट सांगत आहेत की तुझ्याविषयी कोणी जर असत्य बोलत असेल, चूक बोलत असेल, तर तू एकदम शांत राहा. इतरांविषयी चुकीचं बोलणं, गैरसमज पसरवणं, या ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये घडत असतात त्या गोष्टीपासून तू दूर राहा. आणि जर अशा प्रकारे जर तू दूर राहिलास, कुणाबद्दल असत्य बोलला नाहीस, कुणाची
थट्टा मस्करी न करता जर त्यांच्याशी तू प्रेमाने जर आपुलकीने वागलास तर विजय एक दिवस तुझाच आहे. कारण जरी तुझा कोणी तिरस्कार करीत असेल, तुला कोणी कमी लेखत असेल आणि जर तुला कोणी निगेटिव्ह बोलत असेल तरी सुद्धा तू तुझा आत्मविश्वास निगेटिव्ह नकारात्मक होऊ देऊ नकोस किंवा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नकोस. तुला माहिती आहे ना की तू एक चांगलं कार्य केलं आहे किंवा चांगलं काम आहे. तुला तुझ्या कामावर, तुझ्या बोलण्यावर, तुझ्यावर स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे लोकांच्या बोलण्याकडं किंवा दुसऱ्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला याचा अजिबात विचार करत बसू नको. जर आपण दुसऱ्यांचा विचार करत राहिलात तर आपली प्रगती खुंटत असते. त्यापेक्षा आपण जे आपलं कार्य आहे अविरतपणे, अथकपणे आणि आत्मविश्वासानं जर करत राहिलास तर विजय जो आहे तुझाच असेल. आणि हे सर्व करत असताना एक स्वतःला आदर्श, महान असल्याचा भाव मनात जर बाळगला नाहीस किंवा जे सर्व लोक विनाकारण देखावे करतात पण काही कार्य त्यांचं नसतं, अशा देखाव्यापासून तू दूर राहा. वास्तवाशी नातं जोड आणि वास्तव जे आहे ते जर मनात ठेवून वास्तवाशी नातं जोडून जर तू जगत राहिलास तर निश्चितच तुझा विजय असेल. अशा प्रकारचा सल्ला त्याचे वडील त्या मुलाला देत आहेत. दुसऱ्या ओळीमधून स्टांजामधून काय सांगितलं पहा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम युअर मास्टर. इफ यू कॅन think and not make thought you aim. If you can meet with triumph and disaster and treat those two impostors just the same. If you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools, or watch the thing you gave your life to broken, and stoop and build up with warm up tools. अशा प्रकारे कवी सांगत आहेत. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स ऑफ युअर एम. तू जो स्वप्न पाहत आहेस, तुझे स्वप्न पाहत आहेस ते स्वप्न नक्की पहा. स्वप्न माणसांनी पाहायलाच पाहिजे, पण जे स्वप्न पाहत आहेत ते स्वप्न आपण सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजू देऊ नकोस आणि फक्त स्वप्नामध्ये जगू नकोस. नाहीतर बऱ्याच जणांना सवय असते की फक्त स्वप्नामध्ये जगतात, वास्तवाचं ते भान ठेवत नाहीत. त्यामुळं स्वप्न जे आहेत, जे तू स्वप्न पाहत आहेस त्या स्वप्नांच्या पाठीमागं ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न कर. फक्त स्वप्नामध्ये तू जगू नकोस आणि कोणत्याही विचारामध्ये भरकटू नकोस. स्वतःला त्या विचारामध्ये हरवू नकोस. असा कवी जे आहेत सांगतात तिथून की त्याचे वडील त्याच्या मुलाला सल्ला देत आहेत. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. आयुष्यामध्ये तुला अफाट यश मिळो अथवा प्रचंड अपयश जरी मिळालं तरी काही हरकत नाही. आनंद असेल आयुष्यामध्ये, आनंद, दुःख असे वेगवेगळे प्रसंग येत असतात आणि या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जा. आणि आनंदाचा प्रसंग असेल किंवा दुःखाचा असेल, आनंद किंवा दुःख कितीही मोठं संकट आलं तर त्या सर्व संकटाला संयमानं, शांततेनं आणि आत्मविश्वासानं त्या संकटाचा सामना करण्यासाठी एकदम शांततेनं त्या सामना कर त्यांचा. आणि त्या अशा सुख असेल किंवा दुःख असेल त्याचा तू स्वीकार कर. अशा वेगवेगळ्या परिस्थितीचा अनुभव आयुष्यामध्ये माणसाच्या अंगी असणं खूप गरजेचं आहे. कारण की अनुभव हा सर्वात उत्तम शिक्षक असतो असं त्याचे वडील सांगत आहेत. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. कवीला सांगत आहेत की हे जर तू करू शकलास ना तर तू खऱ्या अर्थाने यशस्वी झालास. मी ज्या गोष्टी सांगत आहे तर त्या गोष्टी जर तू करू केल्यास तर खरंच तुला मी आत्ता सांगतो की तू आयुष्यामध्ये एक दिवस नक्की यशस्वी होशील. आणि तुला सांगितलेल्या एखाद्या वक्तव्याचा किंवा एखाद्या गोष्टीचा जर काही लोकांकडून त्यांच्या स्वार्थासाठी किंवा त्यांच्या फसवणुकीसाठी जर त्यांनी विपर्यास केला, गैरवापर केला तरी सुद्धा तू हार मानू नकोस. or watch the things you gave your life to broken and stoop and build them up with warm out tools. कवी सांगत आहे किंवा जर तू कष्टाने मेहनतीने घडविलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बिघडताना, नष्ट होताना
पाहून तू अजिबात खचून जाऊ नकोस. त्यांचा स्वीकार कर. पुन्हा त्या विखुरलेल्या, पुन्हा त्या नष्ट झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींना तुझ्या क्षमतेनुसार नव्याने आकार देऊन पहा आणि नव्याने आकार दे. जर अशा प्रकारे केलंस तरच तुझं संपूर्ण जग तुला कवेत घेईल. तू समर्थ होशील, परिपक्व होशील. नाहीतर तू एखाद्या दुःखाचा जर डोंगर तुझ्यावर कोसळला तर त्या दुःखामध्येच तू वाहून जाशील. त्यामुळं कवी सांगतायत जरी समजा तुझ्यासमोर तुम्ही कष्ट खूप केले आहेस आणि त्या कष्टाचं फळ तुला खायच्या वेळेसच काहीतरी असा प्रसंग घडला की ते तुला फळ खाता आलं नाही किंवा ते फळ मिळालं नाही, तर अशा कठीण प्रसंगाचा सुद्धा सामना कशा प्रकारे करायचा आहे यासाठी तू मन अगोदरच खंबीर कर आणि धैर्याने त्या संकटाला सामोरे जा, असं वडील सांगत आहेत. पुढच्या स्टांजामधून कवी काय सांगतो पहा. इफ यू कॅन टॉक विथ कॉवर्ड अँड कीप युअर व्हर्च्यू or walk with kings or not lose the common touch. If neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can fill the unforgiving minute with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it, and which is more you will be a man, my son. या ठिकाणी कवी सांगत आहेत की इफ यू कॅन थिंक विथ क्राऊड अँड कीप युअर व्हर्च्यू ऑर वॉक विथ किंग्स नॉर लॉस कॉमन टच. या ठिकाणी कवी सांगत आहे की सर्वसामान्य लोकांची जी गर्दी आहे त्या सर्वसामान्य लोकांमध्ये वागत असताना किंवा बोलत असताना आपली जी सदसद विवेक बुद्धी आहे ती कधीही हरवू देऊ नकोस. कारण की आपल्या समाजामध्ये बरेचसे सर्वसामान्य लोक असतात आणि त्यांच्यामध्ये वागत असताना, बोलत असताना, चालत असताना त्यांच्याप्रमाणे त्यांच्यासारखंच तू वागण्याचा प्रयत्न कर. त्यांच्यापासून तू एक वेगळा आहेस अशा प्रकारची भावना मनामध्ये कधीही येऊ देऊ नकोस. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टच मच टू मच. तर मग या ठिकाणी कवी सांगत आहे किंवा जर अशा प्रकारचं तू केलंस, तुझ्या अंगी साधेपणा ठेवलास, मग तू एकदम साधा सिंपल राहिलास, जे काही तुझे हाय लेवलचे जे काही मित्र असतील किंवा उच्चभ्रू सहवासामध्ये राहून सुद्धा, चांगल्या वातावरणात राहून सुद्धा तू कसल्याही प्रकारचं म्हणजे संकट आलं तर न घाबरता किंवा जरी तू समजा तू यशस्वी जरी झालास आणि यशस्वी होऊन सुद्धा तुझे जे पाय आहेत स्थिर ठेवलेस, म्हणजे तुझे पाय जमिनीलाच आहेत, साधेपणाचे तू कास सोडले नाहीस, तर तू खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्ती म्हणून ओळखला जाशील. त्यामुळं उत्तम व्यक्ती बनण्यासाठी या गोष्टी तुझ्या अंगी असणं खूप गरजेचं आहे. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. शत्रू असोत किंवा प्रिय व्यक्ती, जेव्हा कुणीही तुला अडू शकणार नाहीत, कधी अडू शकणार नाहीत, अशा प्रकारचं जे काही सांगितलेला सल्ला आहे ते सांगतात. जर अशा प्रकारचं तू वागलास तर तुझे शत्रू असतील, मित्र असतील किंवा ओळखीचे लोक सुद्धा जे तुला ओळखत सुद्धा नाहीत, असं कुणीही तुला अडू शकणार नाही. सर्वांना तुझ्या मनामध्ये समान स्थान असेल, सर्वांशी तुझी वर्तवणूक सारखी असेल, तेव्हा माणूस म्हणून या जगात तुझे एक स्थान जो आहे सर्वांपेक्षा उंच असेल, सर्वात उंचावलेलं असेल. Yours is the earth, everything that's in it, and which is more you will be man, my son. कवी सांगत आहेत, या सरणाऱ्या काळाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जेव्हा तू जाणून घेशील, झालेले प्रत्येक सेकंद, मिनिट तू सत्कारने लावू शकलास किंवा ते 60 सेकंद पुरेपूर जगशील तेव्हा, आणि तरच तुला हे सारे विश्व तुझ्यासाठी खुले होईल आणि इथली प्रत्येक गोष्ट तुझी असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुला, तू एक खरा माणूस म्हणून गाजलेला असेल किंवा नावाजलेला नसेल. अशा प्रकारचा एकदम खूप चांगल्या प्रकारचा हा सल्ला या वडिलांनी त्याच्या मुलाला सांगितलेला आहे या कवितेमधून. तर या कवितेमधून रुडयार्ड किपलिंग जे आहेत त्यांनी आपल्याला आयुष्यामध्ये कशा प्रकारे उत्तम व्यक्ती होण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे, किंवा त्याचे वडील सुद्धा
जर अशा प्रकारे तू केलं तर तू एक उत्तम नागरिक बनशील किंवा होशील, अशा प्रकारचा सल्ला दिलेला आहे. यासाठी मग उत्तम नागरिक होण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे ते सांगतायत की जरी समजा तुझ्यावर कुणी रागावलं असेल तरी तू शांत राहा. जरी कुणी तुझ्यावर आरोप करत असेल, संशय घेत असेल, तरी सुद्धा तू तुझ्या स्वतःवर तुझा विश्वास कायम ठेव. जरी समजा तुझे आणि त्यांचे विचार सारखे नसतील, विचार जुळत नसतील आणि त्यामुळे विचारांमध्ये मतभेद असतील, तरी सुद्धा समोरच्या व्यक्तींचं म्हणणं काय आहे हे तू समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुझं मत सुद्धा तू प्रदर्शित करणं गरजेचं आहे. याशिवाय जे आयुष्यामध्ये यश अपयश येत असतात, मग यश असेल किंवा अपयश असेल, या यश आणि अपयश तुला दोन्ही समान पद्धतीनं संयमानं त्या पचवणं गरजेचं आहे. किंवा आयुष्यामध्ये असे बरेचसे लोक असतात जे की असत्य बोलत असतात, खोटं बोलत असतात तुझ्याबद्दल किंवा गैरसमज पसरवणारे सुद्धा लोक, अफवा पसरवणारे सुद्धा लोक तुला भेटतील. तरी सुद्धा या अफवा खऱ्या आहेत की नाही, चुकीच्या आहेत, तुझा काही जण तिरस्कार सुद्धा करतील, तुला काही जण कमी लेखतील, नकारात्मक तुझ्यावर याचा परिणाम अजिबात होऊ देऊ नकोस. तू ज्या परिस्थितीमध्ये आहेस त्या परिस्थितीचा, संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम बन, सकारात्मक राहा. हे करत असताना आपल्या मनामध्ये जे काही भाव आहेत हे भाव चांगल्या प्रकारचे असणं गरजेचे आहेत. कोणाबद्दलही तुझ्या मनामध्ये वाईट येऊ देऊ नको, वाईटपणा येऊ देऊ नकोस. जर असं असेल तरच तू चांगल्या प्रकारे काम करू शकतोस. किंवा जीवन जगत असताना कधी म्हणजे सर्वसामान्य लोक किंवा उच्चभ्रू वस्तीमध्ये सुद्धा जर तू राहत असेल किंवा राहिलास, यश मिळाल्यामुळं भरपूर सारं जरी तुला मिळत असेल, तरी सुद्धा या उच्चभ्रू किंवा सामान्य लोकांपेक्षा तू एक वेगळा आहेस हे दाखवून देऊ नकोस. किंवा स्वतः काही लोक असे लोक असतात स्वार्थासाठी त्यांच्या फसवणूक करतात. जरी फसवणूक केली असेल तरी अशा लोकांपासून दूर राहा आणि सर्वसामान्य लोकांपासून वागताना बोलताना सतत विवेक जी बुद्धी आहे तुझी ती मात्र तू हरवू देऊ नकोस. मग शत्रू असतील किंवा मित्र असतील किंवा कोणीही असतील, हे मात्र या सर्वांच्या समोर सगळ्यासमोर तुझं जे स्थान असेल ते समान असेल, सारखं असेल. त्यामुळं प्रत्येक आयुष्यामध्ये जे काही तुझे मिनिट असतील, तास असतील, हे जर तू तुझ्या चांगल्या कामासाठी जर सत्काराने लावले तर तुझं आयुष्य खूप चांगलं असेल आणि तू एक चांगला माणूस, खरा माणूस, एक उत्तम नागरिक म्हणून तो या समाजामध्ये जगशील. त्यामुळं कवीने या कवितेचं नावच ठेवलेलं आहे पहा, इफ म्हणजे जर असं केलं तरच तू काय होणार आहेस, चांगला नागरिक बनणार आहेस किंवा खरा माणूस बनणार आहेस, असं या कवितेतून आपल्याला एक बोध किंवा तात्पर्य मिळतं. मग ही सर्वांना कविता समजली असेल अशी आशा करतो मी. आणि जर ही कविता समजलीच असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करत असताना बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.